ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। थेट जाणार आहोत हरियाणामधल्या जिंद येथे हायड्रोजन ट्रेनला सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जातोय। ही देशातली पहिली हायड्रोजन ट्रेन आहे, त्यामुळे एका पूर्ण स्वदेशी बनावटीची ही हायड्रोजन ट्रेन असणार आहे आणि त्यासोबतच ऐतिहासिक असा हा आजचा दिवस आहे, कारण एक रेल्वेमधली मोठी क्रांती मानली जाते। यापूर्वी आपण वाफेच्या इंजिनावर चालणारी रेल्वे पाहिलेली आहे, डिझेलवर चालणारी रेल्वे पाहिलेली आहे, त्यासोबतच विजेवर चालणारी रेल्वे पाहिली आणि त्यानंतर आता हायड्रोजनवर चालणारी पहिलीच ट्रेन भारतामध्ये धावते आणि केवळ देशातीलच नाही तर जगभरातली सगळ्यात मोठी हायड्रोजन ट्रेन असणार आहे। त्यामुळे एक मोठं पाऊल भारत सरकारने या दृष्टीने टाकलेलं आहे। संपूर्ण स्वदेशी बनावटीची आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक अशी हायड्रोजन ट्रेन आहे। हरियाणातल्या जिंद ते सोनीपत या मार्गावर ही ट्रेन धावते। ताशी 75 ते 120 किलोमीटर असा या ट्रेनचा वेग असणार आहे। इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ट्रेन पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे किंवा प्रदूषण मुक्त आहे, त्यामुळे या ट्रेनला एक विशेष महत्त्व आहे। त्यासोबतच उंच मार्गावर किंवा पहाडी मार्गावर जिथे वीज पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी असा हा प्रयोग आता भविष्यातही केला जाणार आहे। मग ते शिमला असो किंवा दार्जिलिंग असो, या ठिकाणी देखील भविष्यात हायड्रोजन ट्रेन धावणार आहे। त्यामुळे या दृष्टीने टाकलेलं हे पहिलं मोठं पाऊल असणार आहे। हरियाणामधल्या जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटर मार्गावर ही हायड्रोजन ट्रेन धावते आणि आपण पाहतोय पंतप्रधान मोदींच्या हस्ते या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे। ऐतिहासिक असा क्षण आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते हा ऐतिहासिक क्षण याचा साक्षीदार आपण सगळे होतोय किंवा हा हिरवा झेंडा दाखवून त्यांनी या योजनेचा या ट्रेनचा शुभारंभ केलेला आहे। 89 किलोमीटरचं हे अंतर आहे, 2 तासांचं हे अंतर आहे। ट्रेनच्या रोज 2 फेऱ्या होणार आहेत। वेग क्षमता असणार आहे ताशी 75 ते 120 किलोमीटर। तर ट्रेनला 10 डबे आहेत आणि प्रवासी क्षमता असेल 682। तर जिंद स्टेशनवर हायड्रोजन निर्मिती केंद्रही उभारण्यात आलेलं आहे आणि याच केंद्रावर या हायड्रोजनची रोज सुमारे 300 किलो इतकी निर्मिती होणार आहे आणि त्यावरच ही ट्रेन धावणार आहे। त्यामुळे खूप मोठा असा हा प्रोजेक्ट आहे। 2 तासामध्ये 89 किलोमीटरचं अंतर ही ट्रेन कापणार आहे। मोदींनी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलेला आहे आणि आता ही ट्रेन मार्गस्थ झालेली आहे। ताशी 75 ते 120 किलोमीटर पर्यंत या ट्रेनचा वेग असू शकतो, वेग क्षमता आहे आणि पहिली हायड्रोजन ट्रेन आहे ही देशातली। जगभरामध्ये अशा हायड्रोजन ट्रेन आहे, मात्र देशातली पहिलीच ट्रेन आहे किंवा देशातला हा पहिलाच प्रयोग आहे आणि जगातल्या ज्या काही हायड्रोजन ट्रेन आहेत त्यामध्ये सर्वात मोठी ही हायड्रोजन ट्रेन आहे। याला 10 कोच आहेत आणि जवळपास 682 एवढी तिची आसन क्षमता असणार आहे। दिवसभरातून 2 असे याच्या ट्रेनच्या फेऱ्या होणार आहेत। तर जिंदपासून सोनीपत पर्यंत या ट्रेनचा ऐतिहासिक असा पहिला प्रवास सुरू झाला आहे। तर या खास बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक ब्रेक घेतोय, पाहत राहा एबीपी माझा।